हा की 25 वर्ष पूर्ण केलेला हा सामुदायिक सुरू झालेला हा उपक्रम आज मोठ्या प्रमाणात ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत। खास उल्लेखनीय गोष्ट साईबाबा शैक्षणिक संकुलाचं जे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आहे त्या प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी हे गेल्या 25 वर्षापासून या विवाह सोहळ्याला मध्ये खरं म्हणजे बाबांच्या पुण्यनगरीमध्ये 2001 पासून सामुदायिक विवाह सोहळ्याची सुरुवात केली। आत्तापर्यंत साधारण 1450 मुलींचे लग्न या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये झालेलं आहे। संकल्पना होती का आमच्या मातोश्री वत्सलाबाई गोविंदराव कोते पाटील यांनी सांगितलं का सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना काही आधार पाहिजे, म्हणून आम्ही हा सामुदायिक विवाह सोहळ्याचा संकल्प डोळ्यासमोर ठेवला आणि ह्या संकल्प डोळ्यासमोर ठेवत असताना याच्यामध्ये बौद्ध असतील, मुस्लिम असतील, आंतरजातीय असतील, हिंदू पद्धतीने अशा प्रकारचे 2450 लग्न या सामुदायिक सोहळ्यामध्ये आतापर्यंत पार पडलेले आहे। यावरची साधारण 65 लग्न या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आहे। एक आनंद एवढाच आहे की ह्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये ज्या मुला मुलींचे लग्न झाले त्यांच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर जे हसू आहे त्याचं समाधान ह्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून आमच्या कुटुंबाला लाभलं, सिटी ग्रामस्थांना लाभलं। आणि विशेषतः म्हणजे ह्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये काम करत असताना हा सामुदायिक विवाह सोहळा आपला नसून एक चळवळ सुरू झाली आणि ह्या चळवळीला खऱ्या अर्थाने आपल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहकार्य केल्यामुळं हा सामुदायिक सोहळा वेगवेगळ्या उंचीवर नेण्याचं काम सातत्याने झालेलं आहे। आणि सामुदायिक विवाह सोहळा करत असताना या आपल्या कुटुंबाचं लग्न आहे, ह्या आपल्या मुलींचं लग्न आहे, आपल्या मुलांचं लग्न आहे, अशा प्रकारचं साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट, कोते परिवार, सिटी ग्रामस्थ हे सगळेजण मिळून करतात। खरं म्हणजे या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न करण्याचं दुसरे कारण म्हणजे मला 2 मुलं आहे आणि मुली नाही आहे, तर मुलींचं खऱ्या अर्थाने पाहिजे होतं पण मुली नसल्यामुळं ह्याच मुली समजून आम्ही सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये या आपल्या घरच्या मुली समजून त्यांचं सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न पार करतो। आणि सगळ्यात आनंदाची बाबत म्हणजे हा शाही सामुदायिक विवाह सोहळा आहे। कुठल्या प्रकारचं मुला मुलींना वधूवरांना कुठल्या प्रकारचं अंतर पडू नये, कमी पडू नये याची दक्षता साधारण आम्ही सगळेच जण घेतो। आणि हा सामुदायिक विवाह सोहळा करत असताना हा खरं म्हणजे माध्यमांच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक असेल, प्रिंट माध्यमांच्या माध्यमातून असेल, हा सामुदायिक सोहळा नेत्यांनी 7 समुद्र पडला नेण्याचं काम खरं या मान्यवरांनी केलं, त्यांचं पण मनापासून मी स्वागत करतो। राज्यातले कुठल्या जिल्ह्यातून जास्त या ठिकाणी आतापर्यंत यामध्ये विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि नाशिक जिल्हा यामधून सातत्याने या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सातत्याने वधूवर भाग घेतात। आणि मग जास्त सगळ्यात संख्या जर असेल तर मराठवाड्याची संख्या आपल्या भागामध्ये जास्त आहे। साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये सबका मालिक एक या संदेश घेऊन आपण जे सामुदायिक विवाह सोहळा चालू केला त्याबद्दल म्हणजे बाबांच्या आशीर्वादाने तर आम्हाला असं वाटतं का आम्हाला मुलगी नव्हती आणि आमच्या सासूबाईंचं एकच संकल्पना होती का बापू तुला मुलगी नाहीये तर तू सामुदायिक विवाह सोहळा तू चालू कर। तर त्या संकल्पनेतून आम्ही हा सामुदायिक विवाह सोहळा चालू केला। आज 25 वर्ष पूर्ण होत आहे। तर एकच सांगायचं का मुलगा मुलगी न भेद न करता एक मुलगी शिकवा, बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाओ हा संदेश घेऊन आम्ही सामुदायिक विवाह सोहळ्याला सुरुवात केली। कशी तयारी एकंदरीत सगळ्या विवाह सोहळ्याची असते? तयारी भरपूर असते। तयारी करताना एकच असतं का मुलींचे कपडे, मुलांचे कपडे, दागिने, तुम्हाला सांगते आणखी पुऱ्याचा कार्यक्रम करतो। पुऱ्या मुलीला बुद्ध देतात, बुंदी आणि पुऱ्यांची बुद्ध देतात, भांड्याचं सेट करतो। ते सगळेजण आमचे नातेवाईक, माझे मित्र मैत्रिणी अशा सगळे असतील तर त्यांचे मिळून आम्ही सगळे कार्य संपन्न करतो। काय समाधान मिळतंय ह्याचा? अनेक वर्षापासून आज 25 वर्ष झाले कन्यादानाचं योग नशीब तुम्हाला मिळाले, खूपच आनंद होतोय।
कुणाच्या नशिबात असा इतके जावई आणि इतक्या मुली म्हणजे कुणाच्या नशिबात आहे. आज बाबांनी जे शिकवण दिली त्याचा संदेश घेऊन आम्ही हे कार्य चालू करतो. त्याचा आम्हाला खूप आनंद होतो. ओके. उपक्रम जो आहे तो माझे मामा श्री कैलास बापू कोते आणि माननीय मामी सौभाग्यवती सुमित्रा मामी यांनी 25 वर्षापूर्वी चालू केला. हा उपक्रम एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढेल किंवा त्याचा एवढा मोठा वृक्ष होईल हे आम्हाला कोणालाच त्यांनी सुद्धा कदाचित विचार केला नसेल किंवा आम्हालाही कधी वाटलं नव्हतं. पण हा समाजाकडून जो प्रतिसाद मिळत गेला आणि गुरुच्या कृपेने म्हणा बाबांच्या कृपेने म्हणा हा वृक्ष जो विनासायास पार पडतं, कुठलंही विघ्न न येता हे जे पार पडतं ही अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे आम्हाला सर्व कुटुंबियांसाठी. पण आज समाजामध्ये जिथे खर्चाचा उहापोह होताना दिसतो अशा ठिकाणी आपण म्हणू की समाजातील एक असा आर्थिकदृष्ट्या वीक असलेल्या किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या समाजासाठी जेव्हा एखादी व्यक्ती समोर येऊन ह्या माझ्या मुली आहेत ह्या याने जेव्हा हे मामा आणि मामी म्हणजे हे दोघे जण जे आहेत हे येतात त्यांच्यासाठी कन्यादान करतात त्यांच्यासाठी उभे राहतात ही फार मोठी गोष्ट आहे. आणि ह्या गोष्टी हे असे उपक्रम समाजामध्ये मोठ्या प्रमाणात अजून हे व्हायला हवे, अवलंबिले गेले पाहिजे आणि समाजामध्ये एक जागरूकता निर्माण व्हायला पाहिजे की पैशाचा खर्च कुठे कसा आणि कशा पद्धतीने व्हायला हवा आणि त्याचा दुरुपयोग आणि सदुपयोग कसा केला जाईल. आज या सगळ्या मुलींचे जेव्हा आशीर्वाद आमच्या मामा मामींना मिळतात ते आशीर्वाद इनडायरेक्टली म्हणा की आमच्यासाठीही असतात. पण ह्या मुलींचं कल्याण व्हावं या एकमेव याने जो उपक्रम चालू होतो की माझ्या पोटच्या मुलींच्या लग्न जसं मी ज्या पद्धतीने करीन त्याच पद्धतीने मी ह्या मुलींचं लग्न करतो. मग ती 10 मुली असू देत, 11 मुली असू देत, 21 असू देत, 101 असू देत किंवा 201 असू देत. आणि ज्या ठिकाणी हा असा एक निर्भेळ भाव असतो त्याच ठिकाणी गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड निर्माण होतो. निस्वार्थी भावाने जेव्हा ही समाजसेवा होते त्याची नोंद जग नक्कीच घेतं. आणि मामांनी आणि मामींनी हा उपक्रम इथे न थांबवता असाच पुढे चालू ठेवावा आणि त्यांना स्वामींची, गुरूंची, साईबाबांची अशीच साथ मिळावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करायची. माझं नाव अनिकेता अमोक सावंत. तसेच प्रकाशजी भावसार, मीडिया सेल भाजपा सुरत महानगर, तसेच भिकूभाई पटेल व के उपलक्ष्य में आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह समारोह का निमंत्रण के लिए बहुत खुशी हुई. म्हणजे आपल्या साईसिटी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने त्यांना म्हणजे भारत सरकारचे जलशक्ती मंत्री माननीय नामदार CR पाटील यांना साईसिटी चैरिटेबल ट्रस्ट बेटी बचाओ बेटी पढ़ाओ जैसे पुनीत उद्देश्य के साथ आयोजित यह आयोजन के लिए मेरी ओर से ढेर सारी शुभकामनाएं. CR पाटील, जलशक्ति मंत्री, भारत सरकार.
हार्दिक स्वागत. वधूचं आगमन झालेलं आहे या ठिकाणी. परंतु आगमन थोड्याच वेळात या ठिकाणी होत आहे. ज्या वधू या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांच्या नातेवाईकांना विनंती आहे की प्रत्येक वधूचे मामा वधूच्या मागे ते येऊन उभं राहायचे. सम्राट ग्रुपचे ही गायकवाड यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नितीन भाऊ दिवर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साईश्री चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो, आपले काही कार्यकर्त्यामध्ये उभे आहेत. आता त्या ठिकाणी आपण लोकांना उभं राहण्याची जागा देणार आहोत. खूप आपण प्रयत्न केले आहेत, परिश्रम घेतलेले आहेत, त्याची जाणीव आहे. आपण समोर जे पाणी ठेवलेलं आहे, पाणी बॉटल, ते पूजेसाठी ठेवलेलं आहे. कृपया ते पाणी पिऊ नका. आपल्याला लागत असेल तर स्वयंसेवकाकडे मागा आणि फक्त मामा लोक मध्ये थांबतील. विनंती आहे. काही टक्क्यांचं पौरोहित्य करण्यासाठी लावर गुरु यांचंही आगमन, त्यांचंही स्वागत. सचिनजी गायकवाड या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. हरिभक्तपरायण प्रकाश महाराज बोधले अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. राज्याच्या वारकरी संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ITI सगळ्याला चालू दे. सोडायचे आहे. सर्वांनी बरोबरच सोडायचे आहे. धार्मिक उपक्रम आहे, एक आनंद सोहळा आहे. साईबाबांच्या पावन भूमीत लग्न झाल्यानिमित्त काही ना काही नवीन उपक्रम या ठिकाणी घेतले जातात. बलून झालेले आहेत. सर्व महिलांना विनंती आहे की आपण आपले आबासाहेब हराळ आणि श्री शबुशेठ हराळ यांना विनंती आहे की आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. थोड्याच वेळात या मिरवणुकीचं या ठिकाणी आगमन होईल. आणि या तसेच बौद्ध पद्धतीने या ठिकाणी 24 विवाह होणार आहेत. त्याचं पौराहित्य करणार आहेत नारायण निकम गुरुजी. आणि मुस्लिम एक विवाह या ठिकाणी होता आहे. त्या विवाहाचं पौराहित्य करतायत. आता फुगे सोडू नका. आपल्याला सूचना देण्यात आलेली आहे. का सोडताय आपण फुगे? परत घेऊन टाका त्यांच्याकडून. आपल्याला सांगितलेलं आहे की फुगे आता सोडायचे नाहीयेत. साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. या विवाह सोहळ्याची बरीचशी व्यवस्था पाहणारे आमचे सहकारी गजवान्ना शिरवेकर, हेमेंद्रभाई. नमस्कार. मेरे ख्याल से एक बस में करीब 60 आदमी होता है. सोमनाथ की यात्रा के लिए आए थे. तभी हमको सौभाग्य मिला था उन लोगों को मुलाकात करने का. और उनके साथ जो साई का पारायण हुआ था उसी में हम सौभाग्य हुए. बात है कि भारत सरकार के वो जल शक्ति मंत्री है और एक कॉन्स्टिट्यूंसी में हमारे विखे पाटिल जी साहब भी महाराष्ट्र के जल शक्ति मंत्री है. तो दोनों बड़ी कृपा से काम करेंगे ऐसी हमको इच्छा है और प्रभु को प्रार्थना करते हैं. और साईं बाबा को नमस्कार करके हम हमारी वाणी को विराम देते हैं. जय साईं.
भरपूर जागा आहे, सर्वांनी आतमध्ये येऊन बसा. थोड्याच वेळात या विवाह सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात होत आहे. माननीय नितीनजी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हार्दिक स्वागत. तसेच माननीय डॉक्टर किरणजी गोरे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचंही साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हार्दिक स्वागत. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख वराच्या पाठीमागे उभे राहून घ्या. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आणि सर्व उपस्थितांच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याच्याबरोबर शिर्डी नगरपालिकेचे चीफ ऑफिसर माननीय दिघे साहेब यांनी त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. माणिकरावजी आहेर साहेब, उपविभागीय अधिकारी तहसीलदार अमोलजी बोरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सुमारे 25 वर्षापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा विवाह सोहळा होतो. ते आपल्या राहाता तालुक्याचे भाग्यविधाते, आपल्या सगळ्यांचे पालक माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. रामनवमी उत्सवाचे अध्यक्ष दीपकजी बारुळे, ताराचंदजी कोते यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. कमलाकरजी कोते, रमेश भाऊ गोंदकर, बाबासाहेब कोते पाटील, आपणास विनंती आहे आपण सर्वांनी, मान्य अभय भैया शेळके, आपण सर्वांनी मंचावर यायचं आहे. काकी सर्वांना वरती घेऊन या. झालेलं आहे, त्यांचंही साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांनाही विनंती आहे आपण खुर्च्यांवरून बसायचं आहे. या विवाह सोहळ्याला सुरुवात होत आहे. या विवाह सोहळ्याचं प्रास्ताविक करतील शिर्डी नगरपंचायतीचे माजी नगरसेवक सचिन भाऊ कोते. ओम साई सद्गुरु साईनाथ महाराज की जय. 3.5 मुहूर्तापैकी एक अक्षय तृतीया. अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर आज साईबाबांच्या पुण्यभूमीत भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे 25वे वर्ष. 25 वर्षापासून हे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा अखंडपणे चालू आहे. सर्व पदाधिकारी, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, लावर गुरु, त्यांचे सहकारी, सर्व बौद्धाचार्य, मौलाना यांचे सर्वांचे मी कोते पाटील परिवारातर्फे हार्दिक स्वागत करतो. ॲडव्होकेट अनिकिता अमोक सावंत या वधूवरांना काही संदेश देत आहेत. त्यांना विनंती आहे आपण 25 वर्ष पूर्ण झालेल्या सामुदायिक विवाह साठी उपस्थित असलेले आपले महाराष्ट्र राज्याचे नेते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, हरिभक्तपरायण बोधले महाराज, हरिभक्तपरायण काशिकानंदजी महाराज, त्याचबरोबर श्री साईबाबा संस्थानचे विशेष कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर साहेब, त्याचबरोबर सर्व अधिकारी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आजचा हा विवाह सोहळा माननीय कैलास बापू कोते व सुमित्रा काकी कोते यांच्या माध्यमातून गेली 25 वर्षापासून सुरू आहे. हा यज्ञ अखंडपणे सुरू आहे आणि या विवाह सोहळ्यासाठी म्हणजे हा विक्रम झालेला आहे. लंडन वर्ल्ड बुकमध्ये याची नोंद झालेली आहे. तसेच याचे स्वागत अध्यक्ष म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा गेल्या 25 वर्षापासून एकच स्वागताध्यक्ष असणारे हा एक विवाह सोहळ्याची नोंद या निमित्ताने होत आहे. मी या निमित्ताने माननीय नामदार साहेबांना सांगू इच्छितो की साहेब गेले 25 वर्ष जेव्हापासून तुम्ही बापूंना शिर्डीचा प्रथम नगराध्यक्ष होण्याची संधी दिली, तुमच्या मार्गदर्शनाखाली हा विवाह सोहळा सुरू झाला. त्या दिवसापासून आजपर्यंत अखंड सुरू आहे. एक काळ असा होता की बापू, नामदार साहेब, ससाने साहेब, नामदार साहेबांना राम म्हटलं जायचं, ससाने साहेबांना लक्ष्मण म्हटलं जायचं आणि बापूला हनुमान म्हटलं जायचं. राम लक्ष्मणची हनुमानाची जोडी आजही कायम आहे. लक्ष्मण आपल्यात नाहीये, परंतु साहेब बापू निष्ठेने आजपर्यंत आपल्याबरोबर आहे. बापूंचं हे वाक्य नेहमी असतं, नामदार साहेब सांगल तेच तोरण आणि नामदार साहेब सांगल तेच धोरण. साहेब आपल्यावर अतिशय प्रामाणिकपणे निष्ठा ठेवून आणि आपणही कधी कार्यकर्त्याला आदर दिला नाही. कार्यकर्ते चुकले असेल मोठ्या मनाने आपण सर्वांना त्याची चूक पदरात घेतात आणि मोठ्या मनाने मोठ्या भावाच्या भूमिकेत आपण सर्वांना माफ करतात, त्याला मदत करतात.
आणि अशा सोहळ्यामध्ये आपण गेली 25 वर्ष एवढा व्यस्त काळ होता. मी सकाळी साहेबांना भेटलो. एवढ्या व्यस्त कार्यक्रमातून साहेब वेळ काढून आपल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहण्यासाठी या ठिकाणी आलेत. मी त्यांचे आभार मानतो. तसेच उपस्थितीत सर्व वराडी मंडळीचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. त्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमास उपस्थित आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान आदरणीय माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, या सोहळ्याचे आयोजक माननीय श्रीयुत कैलास बापू कोते आणि त्यांची सर्व टीम, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व वधूवर आणि त्यांचे सर्व नातेवाईक. 2001 साली सुरू झालेला हा सामुदायिक विवाह सोहळा आज 25 वर्ष पूर्ण करीत आहे आणि दरवर्षी नित्यनियमाने सर्व जाती धर्माचे लोक जे आहेत या विवाह सोहळ्यामध्ये उपस्थित असतात आणि सर्व जाती धर्मातील वधूवरांचा या ठिकाणी विवाह होत असतो. तर हे जे सामाजिक कार्य बापू आपण आणि आपली सर्व टीम करत आहात त्याबद्दल मी आपलं प्रथमतः सर्वांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे या विवाह सोहळ्यामध्ये जे वधूवर विवाहबद्ध होत आहेत त्यांचं वैवाहिक जीवन सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो. त्यांच्या हातून दोन्ही कुटुंबियाची, आपल्या समाजाची आणि आपल्या देशाची सेवा घडो. त्याचप्रमाणे त्यांना उत्तम संतती आणि संतती लाभो अशी श्री साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. त्यांच्याकडून देश सेवा, वडीलधाऱ्यांची सेवा, मातापित्यांची सेवा घडवून त्यांचं जीवन धन्य व्हावं अशा प्रकारचा कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण. हे घ्या वचन आशीर्वाद. धन्यवाद. हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक यांना विनंती आहे आपण वधूवरांना शुभाशीर्वाद द्यावे. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजाः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरी. या पवित्र तीर्थक्षेत्रात साई नगरीमध्ये गेली 25 वर्ष संपन्न त्यांची स्नेही मंडळी अत्यंत आदर्श हा उपक्रम राबवत आहेत आणि या 25 वर्षापूर्वी सुरू झालेल्या सोहळ्याचा महाराष्ट्राने आणि भारतातील अनेकांनी आदर्श घेतला आणि अनेकांनी आपापल्या भागामध्ये छोटे मोठे असे सोहळे घडून आणले. मला वाटतं हेच या सोहळ्याचं फार मोठं यश आहे आणि बापू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना साईबाबा नक्कीच या पुढील काळातही शक्ती देतील, आशीर्वाद देतील आणि हा सोहळा आज जसा रौप्य महोत्सव या शुभविवाह सोहळ्याचा झाला तसा पुढे आणखी 25 वर्षाने सुवर्ण महोत्सवही होईल आणि तो बापूंच्याच हस्ते सर्वांच्या उपस्थितीमध्ये होईल अशी साईबाबांच्या चरणी प्रार्थना. आमचे सर्व धर्मीय जे वधूवर या ठिकाणी आहेत आणि त्यांचे नातेवाईक जे सर्व बांधव या ठिकाणी आलेले आहेत, आपणा सर्वांना सुद्धा साईबाबांचे अनंत आशीर्वाद लाभो अशी प्रार्थना करतो. आपले सर्वांचे आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब सुद्धा प्रतिवर्षी या सोहळ्यासाठी वेळ देतात. खरं तर आता आमच्या लोणीमध्ये सध्या सप्ताह चालू आहे, पण या सगळ्या धांदलीतही साहेब हा घरचा कार्यक्रम म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमची सगळी पूज्य संत मंडळी आहेत, सर्व अधिकारी पदाधिकारी आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. हरिभक्तपरायण सुधीरजी महाराज यांचं या ठिकाणी हरिभक्तपरायण शिर्डी विभागाचे उपविभागीय अधिकारी माननीय माणिकराव आहेर, शिर्डी नगर पंचायतीचे मुख्य अधिकारी माननीय सचिनजी दिघे साहेब यांचाही सत्कार या ठिकाणी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होतोय. तालुक्याचे तहसीलदार माननीय अमोलजी मोरे साहेब यांचाही या ठिकाणी सर्व संस्थांची सत्कार केला जातोय. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. सर्व साधू महंत आणि कैलास बापू कोते यांच्या हस्ते
सर्वांच्या वतीने या विवाह सोहळ्यात सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या सर्वांच्या वतीने काकी सुमित्रा काकी कोते आणि कैलास बापू कोते यांचा या ठिकाणी नामदार साहेबांच्या वतीने सत्कार केला जातोय. दोन मिनिटं यांचं उद्या तुम्ही दोन मिनिटं तुम्ही बाजूला त्याला म्हणून तुमच्या हातात आहे रिद्धी आणि सिद्धी. खरं म्हणजे तुमच्या सुविद्य पत्नी काकींचं सुद्धा कौतुक करावं लागेल. पत्नीची इच्छा असती पतीने दागिने करावे, पण तुमच्या नशिबाला अशा पत्नी भेटल्या. त्यांचं नाव आहे सुमित्रा. त्यांच्या कार्याकडे सगळ्याचे लागले नेत्र आणि तुम्ही त्यांच्या हातात दिलेले सामाजिक कामाचे सूत्र आणि म्हणून तुम्ही सगळ्या लोकांचे जमलेले आहेत मित्र. आणि कोते परिवारात असा भाग्यवान जन्मलेला आहे सुपुत्र, म्हणून त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. शेवटी काकी तुम्हाला सगळेजण अण्णा म्हणतात काकी. आता असा पती मिळाला तुमच्या आयुष्यात आता काही मागायचं राहिलं नाही. बाकी 25 वर्षात थोडी सुद्धा होऊ दिली नाही चुकी, अशा तुम्ही आहेत काकी. या निमित्ताने आपल्या सर्वांच्या समोर कोटी कोटी धन्यवाद देत असताना गेली 25 वर्षात 25 विवाह सोहळे केले. जागतिक नोंदवहीमध्ये नोंद झालेली आहे. म्हणून बापू हा हे काम काही सोपं नाही, परंतु किती जरी गोवर्धन पुरवत उचलणं अवघड असलं तरी कृष्णाने करंगुळी दिल्यामुळे काही अडचण पडली नाही. ज्यांच्या पाठीशी असतात कृष्ण त्यांच्या जीवनामध्ये कधी येत नाहीत प्रश्न. आणि तुमच्या पाठीशी आहेत साक्षात विखे परिवारातले सुपुत्र राधाकृष्ण, त्यामुळे त्यांच्या पुढे कुठलाच नाही प्रश्न. म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. साहेब तुमचं आडनाव आहे विखे. तुमच्याकडे सगळ्याची लागलेले आहेत आखे आणि तुम्ही सांभाळता सगळ्याची मोखे. कधीच कुणाला दिलेली नाही धोके. असं नाव आहे विखे. गावाचं नाव आहे लोणी. ज्याला नाही कोणी त्याच्या पाठीशी नेहमीच उभा राहते लोणी. आणि ही आहे तुमच्या आयुष्याची कहाणी आणि अशीच तुमच्याबद्दल सगळ्यांची आहे वाणी. म्हणून तुम्हालाही कोटी कोटी अशा प्रकारचं धन्यवाद देतो मी. बापू तुम्हालाही धन्यवाद देतो. तुमच्या आईवडिलांनी नाव तुमचं ठेवलेलं आहे कैलास आणि गोरगरिबाचं काम करावं हीच होती आस. तुमच्या कार्यात कुणालाच नाही कधी होऊ दिला त्रास. पण असाच माणूस शिर्डीला नेहमी असावा हमखास, एवढीच सगळ्याच्या मनामध्ये आहे आस. तुमच्या जोडीला आहेत विजू भाऊ आणि त्यांना असं वाटतं की लोकांनी किती किती चांगलं खाऊ आणि लोकात आपण राहू. त्यांनाही धन्यवाद देतो. आजच्या प्रसंगी या कार्यक्रमाच्या निमित्ताने हिंदू पद्धतीचे विवाह आहेत 40 आणि बौद्ध पद्धतीचे विवाह आहेत 24 आणि मुस्लिम पद्धतीचा एक विवाह आहे. अशा 65 विवाह आहेत 65. तुम्ही खूप 25 वर्ष घेतलेले आहे कष्ट आणि ही गोष्ट सगळ्यासमोर आहे स्पष्ट. आणि अशा कार्यक्रमासाठी किती जरी अडचण असली तरी मंत्री महोदय येतात फास्ट. हे सगळ्याला वाटतं बेस्ट. इथल्या साईबाबाच्या प्रसादात खूप मोठी आहे टेस्ट. इथला प्रसाद घेतल्याशिवाय आणि साहेब तुम्हालाही सुद्धा या सोहळ्यात आल्याशिवाय खरीच कामाती वाटत नाही रेस्ट. म्हणून तुम्हालाही कोटी कोटी अशा प्रकारचा धन्यवाद देतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराज आले आहेत काशिका नंद. त्यांच्या कपाळावर आहे गंध. त्यांना भक्ती मार्गाचा लावलेला आहे सर्वाला छंद. आणि तुम्ही आल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर दिसतो आहे आनंद. अशा प्रकारचं काम आहे. या ठिकाणी नेवाशहून आलेले आहेत उद्धव महाराज मंडलिक महाराजाचं काम खूप खूप मोठं आहे. खरं म्हणजे कृष्णाच्या जोडीला एक महान भक्त होता उद्धव, तसं विखे पाटील साहेब आपल्याही जोडीला अगदी संत आहेत महाराज उद्धव. त्यांचं खरं गाव आहे नेवाशा आणि खरोखरच त्यांना कोटी कोटी धन्यवाद द्यावा लागेल. महाराजांना पाहिलं की गडी दिसतो तगडा, अडचणीचा करतो रगडा, कोण करील तुमच्यावर झगडा, म्हणून सगळ्या संप्रदायावर आहे तुमचा पगडा, आली अडचण तर रगडा. अशा प्रकारचं आमच्या उद्धव महाराजांचं काम आहे. आमचे मित्र खूप आहेत, त्यांनाही कोटी कोटी अशा प्रकारचं धन्यवाद देतो. साहेब तुमचं आडनाव आहे गाडीलकर, बरोबर आहे? त्यांचं आडनाव आहे गाडीलकर. तुमचा विकासाच्या कामावर चांगला आहे भर. सगळ्या साई भक्ताबद्दल तुमच्या मनात आहे आदर. तुम्ही सगळ्याचीच करता कदर
आणि असा अधिकारी मिळालेला आहे बहादर, म्हणून तुमच्यावर आहे सगळ्याची नजर. अशा प्रकारची सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो. इथे गलांडे साहेब आहेत, तहसीलदार साहेब आहेत. साहेब तुम्ही आहात तहसीलदार. आता 65 वधूवर एकमेकाला घालणार आहेत हार. आता एकमेकाचा आयुष्यावर एकमेकाला सोकणार आहेत भार. पण गरिबाच्या लग्नासाठी कैलास बापू तुमचा सगळ्याला आहे आधार. तुमचं नाव आहे कोते. 25 वर्षात 25,000 लोकांशी जमलेले आहेत तुम्ही नाते आणि गोते. असे लोक तुम्हाला 25 वर्षापासून असेच पाहते. काय काकी तुम्हाला खाऊ घालते असतील आम्हाला माहित नाही. जसं बसावं तसं असंच केलेलं आहे. काकी तुमच्या हातात फार आहे गोडी. तुम्ही असा सांभाळायला आहे गडी. नेहमी राहतो लोकांसाठी रडी. अशीच देवाने घातलेली आहे जुडी. ही गोष्ट काय आहे थोडी, आणि ते तुमच्याशिवाय हलवीत नाहीत काढी असे म्हणून तुम्हाला एवढी या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो. अधिक काही बोलण्यापेक्षा मी आपल्या सर्व वधूवरांच्या नातेवाईकाला देखील धन्यवाद देतो. एखादा माणूस किती चांगलं काम करण्यासाठी जरी उभा राहिला तरी त्या कामाशी तेवढ्या सद्भावनेने पाठीशी उभा राहणाऱ्या आपल्या सर्व वधूवरांच्या नातेवाईकाला धन्यवाद देतो. शूटिंगवाल्याला धन्यवाद देतो. तुमच्या हातात आहे शूटिंग. इथं बसलेली असती बापूची नियोजनासाठी मीटिंग. आता हे तुम्हाला विनंती, आमचं कुणाचं भाषणाचं नका करू कटिंग, एवढीच विनंती करतो. सर्वांना धन्यवाद देतो. अखिल भारतीय वारकरी मंडळाचा राष्ट्रीय अध्यक्ष नात्याने सर्व साधू संतांच्या वतीने आणि उपस्थित मान्यवरांच्या वतीने वधूवरांचं वैवाहिक जीवन सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं. त्यांना आरोग्य ऐश्वर संतती संपत्ती लावावे प्रभूचरणी प्रार्थना करतो. आमच्या दिदी, काय नाव आहे दिदींचं? अनेकेता सावंत ताई. तुम्ही खूप खूप चांगलं बोलला. मला वाटतं अनेकेता ताईंचं भाषण जर प्रत्येक वधूवराला दिलं आणि त्याची जर अंमलबजावणी केली तर प्रत्येकाचा संसार सुखाचा झाल्याशिवाय जाणार नाही. तुमचं नाव आहे अनिकेता. धन्य हे तुमचे आई माता आणि पिता. अभिनंदन करतो मी जाता जाता, पण तुम्हालाही धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने वधूवराला आशीर्वाद देऊ. बापू तुम्हाला काय तुमचं कौतुक करावं. मला असं वाटतं की 25वे वर्ष रौप्य महोत्सव आहे. आदरणीय महाराजांनी सांगितलं 50वे वर्षात सुद्धा तुम्हाला सादर करण्याची द्यावी संधी आणि अनेकाच्या जीवनाची तुम्ही करावी चांदी. खूप लोकांना खाऊ घातलेली आहे बुंदी आणि उडाली सगळ्याची धुंदी. बापू तुमचं कार्य आहे विकासाची नांदी. एवढे या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. बोधले महाराज संस्थांच्या वतीने आशीर्वाद देऊन थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. तुमच्या पुण्यनगरीमध्ये सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या रौप्य महोत्सव विवाहानिमित्त उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री, आपल्या सगळ्यांचे आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, उपस्थित असलेले महाराज आदरणीय उद्धवजी महाराज, आदरणीय सुधीरजी महाराज, अबप बोधले महाराज, काशिकानंद महाराज, उपस्थित असलेले साईबाबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी साहेब, या तालुक्याचे प्रांतसाहेब, शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी दिघे साहेब, या तालुक्याचे तहसीलदार साहेब, या सिटी पोलीस स्टेशनचे PI गलांडे साहेब, उपस्थित असलेले गावातील सर्व मान्यवर, साईबाबा संस्थांचे माळी साहेब आणि उपस्थित असलेले सगळेच मान्यवर यांचं मी मनापासून स्वागत करतो. 2019 पासून सुरुवात झालेल्या या विवाह सोहळ्यामध्ये आत्तापर्यंत 2465 विवाह संपन्न झाले असून यामध्ये हिंदू पद्धतीने 1900 विवाह झालेले आहेत. त्यामध्ये 1400 विवाह आंतरजातीय पद्धतीने झालेले आहे. त्याचप्रमाणे मुस्लिम पद्धतीने 74 झालेले आहे. बौद्ध पद्धतीने 423 विवाह संपन्न या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये झालेला आहे. या वर्षीच्या विवाह सोहळ्यामध्ये 65 वधूवरांचा सहभाग असून त्यामध्ये विविध जाती धर्माच्या वधूवरांनी नावनोंदणी केलेली आहे. यामध्ये बौद्ध पद्धतीने 23 वधूवर असून एक जोडी मुस्लिम पद्धतीने आहे
उर्वरित 40 विवाह हिंदू पद्धतीने होणार आहे. या वर्षीच्या विवाह सोहळ्यामध्ये 9 जिल्ह्यातील 21 तालुक्यातील वधूवरांनी आपली नोंद या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये केलेली आहे. तसेच या विवाह सोहळ्याचे एक हरियाणा या भागातून एक वधूवर विवाहबद्ध होणार आहे. हे सगळं होत असताना आपल्याला एक नम्रपणे सांगावंसं वाटतं, आजच्या या विवाह सोहळ्याला स्वागताध्यक्ष म्हणून आपल्या सगळ्यांचे आदरणीय जिल्ह्याचे नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सातत्याने 25 वर्ष झाले या सामुदायिक विवाह सोहळ्याचं स्वागताध्यक्षपद त्यांनी सातत्याने स्वीकारलेलं आहे. आणि प्रत्येक वेळेस या सामुदायिक विवाह सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. खरं म्हणजे आईवडिलांच्या प्रेरणेतून 25 वर्षापूर्वी सामुदायिक विवाह सुरू झाला आणि त्याला एवढं मोठं स्वरूप प्राप्त होईल असं वाटलं नव्हतं. पण गेल्या 25 वर्षापासून हा सोहळा यशस्वी करण्यासाठी तिथले ग्रामस्थ आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटलांची साथ लाभली. त्यामुळं हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला. राज्यातील वधूवरांनी आमच्यावर बाबांच्या सर्व धर्म समभाव आणि सबका मालिक एक संदेश या साईंच्या नगरीमध्ये विवाहबद्ध होण्यासाठी आमच्यावर विश्वास ठेवला. त्याबद्दल सगळ्या मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो. आणि हा आमच्या कोते परिवाराच्या दृष्टीने नामदार साहेबांच्या वतीनं एक अभिमानाची गोष्ट आहे. सामुदायिक सोहळा हा जगन्नाथाचा रस आहे. आपण सगळेजण या जगन्नाथाच्या रथाला ओढण्याचं काम करतो. हा सोहळा म्हणजे साईबाबाचं काम आहे. इथे जात पात धर्म विसरून साईबाबांचं पाईक म्हणून आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत. एकाच मंडपाखाली सर्व जाती धर्माचे विवाहबद्ध होतात ही आपल्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. आता प्रत्येकजण म्हणतो का सामुदायिक विवाह सोहळा करून काय होणार आहे, एक सामुदायिक विवाह सोहळ्याने काय होणार आहे. पण एक मोठा शास्त्रज्ञ होता, सायंकाळी समुद्राच्या काठी आराम खुर्ची टाकून बसत राहायचा. त्याच्यासमोर काही अंतरावर एक मुलगा समुद्राच्या लाटेमुळं किनाऱ्यावर येणारी कासवाची शेकडो पिल्ले गोळा करून पुन्हा समुद्राच्या पाण्यात टाकत असत. आणि ती टाकता टाकता तासभर तो घुमून जायचा आणि पिल्ले वेचून समुद्रात टाकायचा. शास्त्रज्ञ त्याला म्हणाला, अरे वेड्यावानी काय करतो हा मुलगा. त्याला तिची क्यू आली आणि त्या मुलाला जवळ बोलवलं आणि विचारलं, अरे मुला, आपल्या देशाला शेकडो किलोमीटरचा अंतराचा समुद्र किनारा लाभलेला आहे. सगळीकडे ही पिल्ले किनाऱ्यावर येतच असतात. तुझ्या या राबण्याने काय फरक पडणार आहे. मुलगा हसला आणि म्हणाला, कुणाला काही फरक पडणार नाही हे माहीत नाही, मात्र माझ्यामुळं ज्या पिल्लांचं जीव वाचवतात त्याचा केवढा फरक पडतो हे मला माहीत आहे. त्याच्या उत्तराने शास्त्रज्ञ अपंचित झाले. आणि तसेच हे सामुदायिक विवाह सोहळ्याचं आहे. काही लोक म्हणतात सोहळे गावगाव होतात, लोक प्रतिसाद देत नाही, लोक थांबले म्हणून आपण थांबायचं नसतं. एक सोहळा आयोजित करण्याने काय फरक पडणार आहे असा प्रश्न विचारांना मी आनंदाने सांगू इच्छितो. कुणाला फरक पडेल की नाही ठाऊक नाही, पण मात्र गेल्या 25 वर्षामध्ये 2400 जोडप्यांचा लग्न सोहळ्याचा लाखो रुपयाचा खर्च वाचला आणि कर्जाचा डोंगर कमी करण्याचा सातत्याने या सामुदायिक विवाह सोहळ्यातून प्रयत्न केला. आणि त्यांचं जीवन सुखी झालं आणि त्यांच्या वधूवरांच्या आईवडिलांच्या आणि वधूवरांच्या डोक्यावरचं आणि चेहऱ्यावरचं हसू पाहिल्यानंतर तेच आमच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे असं मला वाटतं. आणि यानंतर आपल्याला एक नम्रपणे सांगायचं वाटतं की सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सातत्याने नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी मला मोठ्या भावाप्रमाणे सातत्याने याचं मार्गदर्शन केलं. हे मार्गदर्शन करीत असताना जेव्हा जेव्हा सामुदायिक विवाह असेल त्याच्या आदल्या दिवशी किंवा 2 दिवस अगोदर फोन करून का बा सामुदायिक विवाह सोहळ्याची काय तयारी चालू आहे, एवढ्या कामात व्यस्त असून सुद्धा नामदार साहेब सातत्याने विचारतात. हा माझ्या दृष्टीने अभिमानाची गर्वाची गोष्ट आहे. आणि आता भोसले महाराज म्हणले आता 25 वर्ष आणखीन केलं पाहिजे. उद्धव महाराज म्हणले आता माझं वय साधारण 63 आणि 25 जर धरले तर झाले किती महाराज, आणि शताब्दी होईन. पण त्यावर साहेबांच्या आशीर्वादाने राहिले पाहिजे ना, म्हणजे काही पद भेटलं तर राहील ना.
साहेब मला कधी ऊर्जा मिळेल? जर तुम्ही मला काही जर समजा सामाजिक काम करण्यासाठी बळ दिलं तर मला ऊर्जा मिळेल, नाही तर लवकर ऊर्जा मिळेल नाही. 25 काय, आता माझं वय 65, बोलता बोलता भयाचं माझं वय 65 झालं ना. मग त्याच्या अनुषंगाने साहेबांना सांगतो का बा समजा जर आम्हाला जर ऊर्जा पाहिजे असेल तर तुमचा आशीर्वाद पाहिजे, आणि तुमच्या आशीर्वादाने आम्हाला राजकीय काहीतरी आशीर्वाद पाहिजे, तेव्हा हे कार्य पुढे चालू राहील. तसं चालणारच नाही. मी साहेबांना सांगतो पुढच्या वर्षी तुमच्या ताब्यात देऊन टाकणार आहे सगळं. खरं म्हणजे ही संकल्पना माझ्या मातोश्री वत्सलाबाई गोविंदराव कोते यांच्या माध्यमातून त्यांनी मला खरं म्हणजे या सामाजिक बांधिलकीचा जाणीव करून दिली, आणि त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन मी या सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं. आयोजन करता करता या सगळ्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये शिर्डी ग्रामस्थांनी हा विवाह सोहळा आपल्या घरचाच आहे असे समजून सातत्याने सहभाग घेतला, आणि त्याचं योगदान आणि सहकार्यासाठी मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो. या 25 वर्षाच्या प्रवासामध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकार बंधूंनी या सोहळ्याचा आवाज 7 समुद्रापलीकडे नेला, त्यांचा पण या माध्यमातून मी मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर या सोहळ्यात सहभागी झालेल्या सगळ्याच मान्यवरांनी ज्यांनी योगदान दिलं त्यांचं मी साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि अभिनंदन करीत असताना खऱ्या अर्थाने सामुदायिक विवाह सोहळा करीत असताना प्रत्येक घरातला कार्यक्रम म्हणून जर आमचा जर नेता असेल तर या जिल्ह्यामध्ये फक्त राधाकृष्ण विखे शिवाय दुसरा माणूस नाही. म्हणजे 2000 महाराज, मी बोधले महाराज उद्धव महाराज आपल्याला सांगतो, 2004 रोजी माझ्यावर अशी एक घटना घडली होती. एका पोलीस स्टेशनमध्ये केस माझ्यावर नोंदली होती चुकीची. त्यावेळेस विखे साहेबांना कळल्यानंतर विखे साहेबांनी तातडीने त्यावेळेचे PI तांबे साहेबांना फोन केला, आणि पवारनगरचे एक सहकारी होते शांतीरामचे शेठ आहेत, त्यांना माझ्याकडे पाठवलं. त्यांना सांगितलं बापूंना जी मदत लागली ती करा, आणि माझी जी भगिनी आहे सुमित्रा काकी त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होता कामा नये. ताबडतोब ते दोन्ही अधिकारी औरंगाबादच्या हायकोर्टात होन साहेबांकडे गेलो, आणि होन साहेबांना सुद्धा त्यांनी फोन केला. माझ्यापेक्षा बापूंपेक्षा ज्या माझ्या बहिणी आहे सुमित्रा काकी त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास नाही, त्या रात्रीचा 10 वाजताच फोन मला अजून आठवतो. एवढं तत्परता आणि एवढ्या क्षुल्लक गोष्ट असताना त्या रात्री त्यांनी ताबडतोब होन साहेबांना फोन केला, सिटी पोलीस स्टेशनमध्ये अधिकाऱ्यांना फोन केला. आणि सांगायचं कारण म्हणजे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांवर त्यांचा आतुरात प्रेम आहे. आज महाराष्ट्रात गेले, कालही त्यांचा फोन झाला, त्यांनी सांगितलं मी कोणत्या परिस्थितीत उद्या उपस्थित राहणार आहे. त्यांच्या मागं अनेक प्रकारचे कार्यक्रम असताना सुद्धा आज उपस्थित राहिले. आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये मला आपल्याला आवर्जून सांगायचं वाटतं, ज्या लोकांनी या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये मुलींचं लग्नाप्रमाणे या सगळ्या वधूवरांचं जे काही काम आहे म्हणजे पुऱ्या लाटण्याचं असेल, पुऱ्या देण्याचं असेल, बुंदी देण्याचं असेल, हे सगळं काम त्यांनी केलं. त्यांच्या सुखदुःखामध्ये सातत्याने त्या उभ्या राहिल्या. आणि बोधले महाराजांनी सांगितलं त्या बाबासाहेब हराळ आणि छबराव हराळ यांना विनंती आहे की आपण बापूंचा सत्कार करावा. बाप्पू आणि सुमित्रा काकींचा. खाली असं उलट दोघं धरा ना आणि बाजूला झोपून टाका. सन्मान चिन्ह द्या. या विवाह सोहळ्याचं केटरिंग 2015 पासून स्वयंपाक करणारे आणि निरपेक्षपणे अतिशय उत्कृष्ट विद्युत रोषणाई या ठिकाणी केली गेलेली आहे. नामदार साहेबांच्या भाषणाच्या अगोदर बोलो भारत माता की. इकडे महिलांच्या बाजूने दोन्ही हात वर करू. भारत माता की. भारत माता की जय.
वंदे मातरम वंदे मातरम. आवाज येत नाही तुमचा काही, जोराने द्या. पण उशीर झाला बरं वाटतं. त्यामुळे आज विश्व रौप्य महोत्सवी सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होतोय. याकरता आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित परम आदरणीय हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडळी, आदरणीय हरिभक्तपरायण श्री काशिकानंदजी महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण रमेश गिरीजी महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण श्री बोधलेजी महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण श्री सुधीर महाराज त्र्यंबकेश्वर नाशिक, हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज तळेकर. आवाज येतो का? माझे सर्व सहकारी अभिराजे कमलाकरजी, रवींद्र गोंदकर, विलास आबा, नितीनराव आवताडे, आपले प्रांत अधिकारी माणिकरावजी आहेर, आपले मुख्याधिकारी साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी माने काडलकर साहेब, आपले मुख्याधिकारी सतीशराव दिघे, तहसीलदार अमोलजी मोरे, सर्व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, विवाह सोहळा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होतोय, माझे परमस्नेही, माझे मित्र बंधू माने कैलास बापू कोते, आमच्या भगिनी सौभाग्यवती सुमित्रा काका ताई कोते, आपल्या सगळ्यांच्या काकी आणि जमलेले सर्व बोराडी मंडळी, सर्व वधूवर, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि मित्र. वेळ बराच झालेला आहे आणि वधूवरही तिष्ठत बसलेले आहेत. कधी एकदा विवाह सोहळा संपन्न होतोय, त्याच्या चेहऱ्याच्या भावना मी पाहतोय. ते सारखे सांगतात आटपून घ्या लवकर, पण मी फार बोलणार नाही. पण मला प्रथमतः कैलास बापूंचं, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं, आमच्या भगिनी काकींचं, आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून अभिनंदन करायचं आहे की साईबाबांच्या या पुण्यभूमीमध्ये श्रद्धा आणि सबुरीचा संदेश बाबांनी दिला आणि बाबांच्या आशीर्वादानं 25 वर्ष या सामुदायिक सोहळ्याचं आयोजन ते करतायत. मला वाटतं ही आपल्या राज्यातली ही पहिलीच घटना असली पाहिजे. आणि म्हणून बापू, तुमचं आणि तुमच्या सहकार्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून अभिनंदन करतो. मध्यंतरीच्या काळामध्ये सामुदायिक विवाह चळवळी चांगली सुरू झाली होती. कोविडमध्ये तर 50 लोकांचं लग्न झाली. लोकांना कोविड आठवायला लागला. कोविड बरा होता. मी जे आता लग्न सोहळे पाहतोय ते सगळे काय त्याला डीजे, आणि ते डीजे पुढे जो नाच चाललेला आहे काही विदारक चित्र आहे. म्हणजे त्याला सगळ्या परिसीमा आपण ओरडलेल्या आहेत. एवढा खर्च, एवढा डामडौल. मी त्या मुलीच्या वडिलांना विचारलं, मुलाच्या वडिलांना विचारलं, रे बाबा सामुदायिक विवाह सोहळ्यात का लग्न करत नाही? मी जर विचारलं की साखरपुडा एवढा मोठा केला तर मग त्या लग्न का करत नाही? तर मुलाचा बाप मला सांगतो, नाही त्या मुलीच्या वडिलांची इच्छा आहे. आता कोणत्या मुलीच्या वडिलांची इच्छा आहे कर्जाकडून लग्न करणे सांगा बरं. आपण हे प्रत्येक कार्यकर्त्यांनी, प्रत्येक नागरिकांनी एक आदर्श म्हणून या सामुदायिक विवाहाचा पुरस्कार जरी करता आला नाही तर किमान कमी खर्चामध्ये साखरपुड्यामध्ये ते लग्न लावलं तर किती कोट्यावधी रुपये लोकांचे वाचतील. हा जो एक बडेजावपणा जो आपल्यामध्ये जो एक असा शिरलेला आहे की मी जर कमी खर्च करायला लागणार तर लोक मला नाव ठेवतील. ठीक, आज लग्न संपलं, उद्या लोक विसरून गेले.
पुन्हा तुमच्यावर चर्चा. काय जेवण होतं? मीठ नव्हतं, मटकीमध्ये फक्त पाणी होतं. म्हणून मला वाटतं हा जो एक अविरतपणे जो यज्ञ बापूंनी सुरू केला सामुदायिक विवाहाचा, त्याला माझ्या दृष्टीने मत. किती जोडपे लग्न लावतात, कोणत्या समाजाचे लावतात, त्यापेक्षाही ही सामुदायिक विवाहाची चळवळ बापू आपण टिकवली, हे माझ्या दृष्टीने त्याला विशेष महत्व आहे. गेली 25 वर्ष 2500 जोडप्यांचे आपण या ठिकाणी विवाह लावले. 2500 कुटुंबाला आपण नवा जीवनाचा आशय निर्माण करून दिला की ज्यांना शक्य नव्हतं त्या लोकांना जीवनाचा एक नवीन रस्ता तुम्ही त्यांना दाखवला. ते एवढं मोठं पुण्याचं काम मला वाटत नाही की आपल्याला काही वेगळ्या माध्यमातून करता येईल. आणि म्हणून बापू मी आपला वेळ घेत नाही, आपलं या निमित्तानं मनापासून आपलं अभिनंदन करतो. अनेक पुरस्कार बापूंना मिळाले, अनेक संस्थांनी त्यांना गौरवलं. परंतु कोणत्याही पुरस्कारापेक्षा, कोणत्याही गौरवापेक्षा या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्तानं हा जो मिळालेला लोकांचा आशीर्वाद आहे, हा कोणत्याही पुरस्कारापेक्षा सगळ्यात मोठा आहे, हे मला या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे. आणि मग पुन्हा एकदा मनापासून बापू आपलं मी अभिनंदन करतो. त्याने मला स्वागताध्यक्ष केलंय. 25 वर्ष मी येतोय आणि माझं स्वागत तेच करतात अशी परिस्थिती आहे. तो मोठेपण आहे त्यांचा, मनाचा मोठेपण आहे की त्यांनी मला स्वागताध्यक्षपद दिलंय. त्यांनी माझ्या त्या ठिकाणी प्रेम केलंय. गेली 25 वर्ष ही सगळी वाटचाल मी डोळ्यांनी पाहतोय. शून्यातून उभं केलेलं हे सगळं जे विश्व आहे सामुदायिक विवाहाचं, बापू हे अस्मरणीय आहे. आणि आपल्याला मनापासून आपलं अभिनंदन करतो. संत महात्मांच्या आशीर्वादानं संपन्न होणाऱ्या विवाह सोहळ्यामध्ये मी सर्व वधूवरांचं भावी आयुष्य सुखाचं, समाधानाचं जावं, सर्वांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो अशी मी साईचरणी प्रार्थना करतो. मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो, आशीर्वाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. من يهد الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله عليه وعلى آله وأصحابه أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا. يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون. يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا. मेरे जनाब सलीम बालम शेख इनकी वकालत से गवाह अव्वल जनाब हाजी रहीम खान पठान इनकी गवाही से गवाह दो जनाब गफ्फार खान रहमान खान पठान इनकी गवाही से हाजिरीन मजलिस के रूबरू जनाब सलीम सैयद इनकी दुख्तर अख्तर परवीन को आपके निकाह के अंदर महर मुअज्जल 5,000 रुपए महर उधार के दिया, क्या आपने अपने निकाह के अंदर कबूल किया? अल्हम्दुलिल्लाह कबूल किया मैंने और राजी हुआ मैं उसके महर से। अल्हम्दुलिल्लाह कबूल किया मैंने और
राजी हुआ मैं उसके महर से अल्हम्दुलिल्लाह कबूल किया मैंने और राजी हुआ मैं उसके महर से। बारकाल्लाह। दुआ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा फ़न्ना मिन कुल्लि बलाइद दुनिया व अज़ाबिल क़ब्र व अज़ाबिल आखिरह रब्बि इग़फिर ली व लिवालिदैया व लिल-मुमिनीना यौम यक़ूमुल हिसाब। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। या अल्लाह हमारे गुनाहों को माफ़ फरमा, खताएं से दरगुजर फरमा। या अल्लाह रहम का, करम का, आफियत का मामला अता फरमा, सहूलत का मामला अता फरमा। या अल्लाह आज की होने वाले निकाह को बेहतर कबूल फरमा। या अल्लाह जितनी भी शादियां हो रही है अल्लाह सबको कबूल फरमा। अल्लाह इनके खानदानों के अंदर बरकत अता फरमा। या अल्लाह दूल्हा और दुल्हन के अंदर प्यार और मोहब्बत अता फरमा। या अल्लाह दोनों खानदानों में अंदर प्यार और मोहब्बत अता फरमा। या अल्लाह पूरी उम्मत के अंदर, अल्लाह पूरी दुनिया के अंदर प्यार और मोहब्बत और शांति की जिंदगी गुजारने के फैसले अता फरमा। या अल्लाह जिन्होंने प्रोग्राम बसाया है या अल्लाह उनको हिदायत अता फरमा। या अल्लाह उनके जान माल में खूब बरकत अता फरमा। या अल्लाह जितने भी मेहमान यहाँ आए हुए हैं अल्लाह सबके आने को बेहतर कबूल फरमा। या अल्लाह हमारी दुआ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सदक़े तो फिर में कबूल और मंजूर फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणे सिक्खापदं समादियामि अदुन्नदाना वेरमणे सिक्खापदं समादियामि कामणे सिक्खापदं समादियामि। मूसा मनसे पुरुषार्थ सारथी तथागत भगवान बुद्ध यांची पूजा करत आहोत। वन्नगंधं गुणोपेतं एतं कुसुम संतति पूजयामि मुनीन्द्रस्य श्रीपादसरोर्ये पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुयेन मेतेन लवानि मोक्षेन तिलोकमितमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिनं सुगन्धिनः गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धधम्मा च संघः सुगतो तनुभव धातो धातुगभ्यं लंकाय जम्बूद्वीपे तिदशपुरवरे नागलोके चतुर्भे सभ्य बुद्ध सदा सकल विद्या विदुरज्ञानं देवरूपं सुजीव निमलचक्षु गभीरघोषा गौरवर्णं सुकाय अभयचित्ता निभयकामं सुरतधम्मं सुपेम भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु साधु वरदानतु नमारं दानादिधम्म विधिनातिरेकमभियुचित सब्बरन्ति घोरं पनालवकमतिमत्तभूतं दावागित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गला दावातियो जनपतं गुलिमान्तेन सोमविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि स च विहाय मतिस
चकवाद केतु वादाविरोपितमनं अतियन्दभूतं पय्यापदीपजलितं जितवा मुनीन्दं तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि नन्दोपनन्द भुजङ्ग विविध जयमङ्गलानि दुर्गादेटी भुज नानागदेन विधिनानि चितवा मुनिन्द या ठिकाणी सूचना एतापि भूतं जयमङ्गलाष्टगाता कामलोकाधिगमेय नरो सवय्यो बौद्ध पद्धतीचा विवाह सोहळा संपन्न झालेला आहे. त्या अगोदर हिंदू विवाह होण्या अगोदर 1-2 मिनिटं हरिभक्तपरायण उद्धवरी महाराज मंडलिक, हरिभक्तपरायण प्रकाशजी महाराज बोधले, हरिभक्तपरायण काशीकानंदजी महाराज, हरिभक्तपरायण तळेकर महाराज, हरिभक्तपरायण सुधीर महाराज यांच्या वतीने बापूंना विनंती आहे आपण मंचावर येत आहे. कैलास बापू कुठे 1 मिनिट या फक्त. काकी वारकरी संप्रदायाच्या वतीने बापूंचा सत्कार केला जातो. 1 मिनिटासाठी बापू मंचावर या. जागेवर सर्वांनी बसून घ्यायचं. तोपर्यंत ही तयारी करून घ्या. लावर गुरु या हिंदू स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं मुरुणं विनायकमहं देखो चिंता करी ही कन्या सगुणावरांद्रपरा कोरासण्या देजे आता एक विचार श्री कृष्ण नवरा त्यासी समर्पू म्हणे रुक्मी पुत्र वडील त्यासी पुसणे उर्यात मंगलम परिवर्यो शिवम भवतु शुभलग्न बिंदोर्यशो भूति भूमि सुखसुधावधवर्यो शिवम भवतु सावधान शुभमंगल सावधान कस्तूरी तिलकं ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम् नासाग्रे नवमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणम् सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि वधवर्यो शुभं भवतु शुभलग्न स्वामिनी जय चिन्तन सावधान 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 सद्गुरु साईनाथ चिंतन सावधान सावधान शावागांद्रे सावचित्त सुमूलत सावधान वाजंत्री वाजवा नवरदेवाला हार घालायचा आहे. नवरी मुलींनी नवरदेवाला हार घालून घ्या. नवरी मुलीने हार घातल्यानंतर नवरदेवाने नवरीला हार घाला. वधूवरयो बहु आयुष्य प्राप्तिरस्तु सुमोदमस्तु. सर्व वधूवरांनी एकमेकाला हार घातल्यानंतर कैलास बापू कन्यादानाच्या संकल्पासाठी वधूवराजवळ या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कन्यादानाचा
राहते की आपण कृपया बरोबर उभं राहायचं. काकी थोडं पुढे काकी. ओके. कन्यादानो कल्पोक्तफल सिद्ध्यर्थम कन्या दानम अहम करिष्ये. पाणी सोडून नमस्तु. वधूवरांना गंधाक्षराला स्त्रियांना हळदी कुंकू स्वस्ति कन्यास्तु निर्विघ्नस्तु.